हॅलो. नमस्कार. बी एस डब्ल्यू भाग एक 17-1च्या कविता विभागामध्ये आपण आज भा. रा. तांबे यांची रिकामी मधुघट ही कविता अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम आपण भा. रा. तांबे हे राजकवी होते आणि सर्वप्रथम आपण भा. रा. तांबेंचा परिचय करून घेऊया. भा. रा. तांबे यांचं पूर्ण नाव भास्कर रामचंद्र तांबे, 1873 आणि त्यांचा मृत्यू 1941. तांबे हे राजकवी म्हणून प्रसिद्ध असून कवितेतील गेयता व माधुर्यामुळे त्यांची कविता मराठी माणसाच्या घराघरात जाऊन पोचले. संगीताचा सूर पांघरून त्यांच्या कवितेने रसिकांना मंत्रमुग्ध केले. भा. रा. तांबे म्हटलं की हे राजकवी आणि त्यांच्या कवितेमध्ये जो मधुर रस होता, जे माधुर्य होते, त्यामुळे त्यांची कविता घराघरापर्यंत आणि माणसापर्यंत पोहोचली. त्यांच्या कवितेला संगीताचा सूर होता. त्यांच्या कवितेने रसिकांना, मराठी वाचकांना मंत्रमुग्ध केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यांच्या कवितेमध्ये एक गोडी होती, अवीट अशा प्रकारची गोडी होती. भा. रा. तांबेची कविता मला आठवते, डोळे हे जुलमी गळे रोखून माझं पाहू नका, अशा प्रकारची कविता. म्हणजे एकूणच आपण बघतो की त्यांच्या कवितेमध्ये असलेला जो रोमॅन्टिक सूर आहे, तो रोमॅन्टिक सूरसुद्धा फार महत्त्वाचा आहे. त्यामुळेच लोकांना त्यांची कविता आपलीशी वाटली. अनेक लोकांना त्यांच्या कवितेचं आकर्षण होतं. भा. रा. तांबेच्या याच्यामध्ये नाट्यगीते हे तांबे यांचे खास वैशिष्ट्य. नाट्यगीतं आपण बघतो की ते तांबे यांचं खास वैशिष्ट्य आहे. महाप्रस्थान गीते हा एक स्वतंत्र आविष्कार त्यांच्या कवितेत पाहायला मिळतो. ते जसे श्रेष्ठ कवी होते तसे काव्य व कला यांचे रसिक व मार्मिक विमर्शकही होते. नुसते भा. रा. तांबे हे कवीच नव्हते, तर ते काव्य आणि कला याचे एक विमर्शक होते. तांबे हे केशवसुताचे समकालीन, म्हणजे केशवसुतांना आपण बघतो की केशव कृष्णाजी दामले, आधुनिक मराठी काव्याचे जनक, ज्यांना अशा प्रकारची उपाधी लावल्या जाते, अशा कवी केशवसुतांचे समकालीन होते. केशवसुतांची कविता एक तुतारी द्या मजाने, फुंकी नमिती सो प्राणाने, अशा प्रकारची तुतारी मागणारा हा कवी, अशा केशवसुतांचा, ज्यांना आधुनिक कवितेचे जनक म्हटले जाते, अशा केशवसुताचे समकालीन. आपली काव्यनिष्ठता आणि गुणसंपन्नतेच्या बळावर ते अजरामर झाले. म्हणजे अशा प्रकारे आपण बघतो की काव्याबद्दलची एकनिष्ठता त्यांच्या ठिकाणी होती. त्यांच्यामध्ये असलेले जे गुणसंपन्न होते, जी प्रतिभा होती, त्या बळावरती काय झाले, कवितेच्या प्रांतामध्ये भा. रा. तांबे अजरामर कवी म्हणून नावारूपास आले आणि अजरामर झाले. त्यांच्या कवितेची मूस ही पदरचनेच्या स्वरूपाची आहे. उपरोक्त कविता तांबे यांची समग्र कविता या संग्रहातून घेतली. प्रणव जोशी यांनी समग्र तांबे, जसं प्रणव जोशी यांनी समग्र केशवसूत काढला, तसंच तांबे यांची समग्र कविता, म्हणजे एकूणच सर्व कविता एका ग्रंथामध्ये समाविष्ट झाली. त्या समग्र तांबे या कविता संग्रहातूनच ती कविता आज आपल्याला इथे अभ्यासाला घेतलेली आहे. काव्याबरोबर त्यांनी वियोगिनी या नावाचे ऐतिहासिक खंडकाव्य लिहिले. तांबे यांनी 1926 सालच्या मध्य भारतीय कवी संमेलनाचे व 1932 सालच्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या कवी संमेलनाचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषविले होते. प्रणय प्रभा, तांबे यांची समग्र कविता ही पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत. रिकामी मधुघट ही कविता एका रसिक श्रोत्यांच्या पत्राला उत्तर देताना रसिक वाचकांना अनुलक्षून लिहिलेली आहे. रिकामी मधुघट काय आहे, तर ही कविता एका रसिक श्रोता होता, त्यांच्या कवितेचा जो श्रोता होता, रसिक होता, त्यांच्या एका रसिकाने पाठवलेल्या पत्राला उत्तर देताना कवी तांब्यांनी ही कविता लिहिली आहे. रिकामी मधुघट नावाची कविता. कमालीचा नम्रपणा होता त्यांच्यामध्ये. वाचक मान्यतेची हळुवारता, थरथरणारी वृत्ती, लीनपणाची भावना होती. म्हणजे आपण बघतो की कवी तांबे ज्या वृत्ती तांबेंमध्ये होत्या, त्या सगळ्या त्यांच्या वृत्ती कवितेमध्ये आपल्याला उतरलेल्या दिसून येतात. हे जे कविता रिकामी मधुघट नावाची जी कविता ही रसिक श्रोत्यांच्या पत्राला दिलेले उत्तर आहे. तसं असलं तरी त्यांच्यामध्ये कमाल नम्रपणा होता, एक प्रकारचा नम्रपणा होता, हळुवारपणा होता, थरथरणारी वृत्ती होती, लीनपणा होता.
दीनपणाची भावना त्यांच्यामध्ये होती, विनय होता, शांत होते. हेच त्यांच्या कवितेचं काय आहे तर रूप आहे. चेतक विशिष्ट संदर्भ उकळून संबंधित कविता सर्वांची झाली आहे. रसपूर्ण घट पिण्यासाठी श्रोते आसू सुचलेले आहे. रसपूर्ण घट, मधुघट त्यालाच म्हटलंय की रस, ज्याच्यामध्ये रस आहेत, पूर्ण घट पिण्यासाठी श्रोते आसुसलेले आहे. तशी मागणी केली आहे, परंतु आता रसिक विश्वाचा निरोप घेण्याची वेळ आली आहे. म्हणजे रसपूर्ण घट पिण्यासाठी श्रोते म्हणजे वाचक वर्ग, श्रोतृ वर्ग हा आसुसलेला आहे. तशी मागणी सुद्धा झाली आहे, परंतु आता रसिक विश्वाचा निरोप घेण्याची वेळ सुद्धा जवळ आली आहे, किंवा निरोप घेण्याची वेळ आली आहे. पूर्वी ज्या काव्यसरिता बरसल्या त्या समृद्ध, कोमल आणि श्रद्धामय होत्या. पूर्वीच्या एकूणच तांब्याच्या कवितेच्या पूर्वीच्या सरी होत्या, किंवा पूर्वीच्या ज्या कविता होत्या त्या कशा होत्या, काव्यसरिता त्या बरसल्या होत्या. त्या एकूणच समृद्ध, कोमल आणि श्रद्धामय होत्या. त्यामध्ये एक श्रद्धा होती. पण आता उतारपण असून थरथरणारे हात, ते म्हणतात की आता काय आहे, तो उतारपण आहे, म्हणजे वय झालेलं आहे, असून थरथरणारे हात आणि स्फूर्तीचा अभाव, म्हणजे स्फूर्ती नाही, हात थरथरतात आणि स्फूर्ती नाही, याचा सगळा अभाव जाणवायला लागला. या मनाच्या उदासीनतेतून त्यांनी मानवी मनाच्या स्थितीचे यथार्थ वर्णन प्रस्तुत कवितेतून केले आहे. म्हणजे बघा, या रिकामी मधुघट नावाची जी कविता आहे, या रिकाम्या मधुघटामधून काय म्हटलं त्यांनी की उतारपण आलेलं आहे, आणि या उतारपणामध्ये थरथरणारे हात दिसतात, स्फूर्तीचा अभाव आहे. म्हणजे एकूणच आपण अशा वय झालेला आहे आणि अशा व्यक्तिमत्वामध्ये आता स्फूर्तीचा अभाव जाणवायला लागला आहे, आणि मनामध्ये एक प्रकारची उदासीनता आहे. मनामध्ये असलेली उदासीनता त्यांनी, आणि मानवी मनाच्या स्थितीचे यथार्थ वर्णन, मनामध्ये असलेली उदासीनता एकूणच आपण बघतो की भारतांबेंनी या कवितेमधून मानवी मनाच्या स्थितीचं यथार्थपूर्ण असं वर्णन प्रस्तुत कवितेमधून केलेलं आहे. आपण पुढे कविता बघूया. कविता कशी आहे, कविता रिकामी मधुघट. मधु मागेशी माझ्या सख्या परी, मधु घटची रिकामे पडती घरी. म्हणजे आता आपण बघतो की इथे काय झालं की वय संपलेला, स्फूर्तीचा अभाव आहे, तो जाणवायला लागला आहे. वय झालं की मग आपलं शरीर सुद्धा आपल्याला साथ देत नाही, हात थरथरतात, आणि अशा वेळेस काय होतं की मनामध्ये मग स्फूर्ती तरी कुठून येणार, त्याचा अभाव मानवी मनाला जाणवायला लागतो आहे. मनामध्ये एक प्रकारची उदासीनता मनावर आलेली असते, मरगळ मनावर आलेली असते, उदासीन मन असतं. आणि अशा एकूण स्थितीचा विचार करताना काय झालं की एकूणच याचा सगळा आस्वाद घेताना मन कसं आहे, रिकामं झालेलं आहे, रिक्त झालेलं आहे मन. मधु मागशी माझ्या सख्या परी, मधु घट रिकामी पडती घरी. मध मागितलं तरी मधुघट कसं आहे, घटची रिकामी पडती घरी. म्हणजे मधुघटच काय, रिकामा पडलेला आहे. मध मागितलं तरी ते मिळणार नाही, कारण ते रिकामे, मधुघट कसा आहे, रिकामा आहे. आजवर कमळाच्या द्रोणी मधु पाजीला तुला भरून. म्हणजे जेव्हा एक वेळ होती, जेव्हा एक काळ होता, ते सगळ्या त्या श्रोत्याला उत्तर देताना, एका श्रोत्याच्या पत्राला उत्तर देताना भारतांबे म्हणतात की आजपर्यंत भारतांबेंच्या कवितेतून रसिकांना भरपूर मिळालं, रसिकांना अनेक प्रकारचे माधुर्य मिळालं, त्यातली अवीट अशी गोडी प्राप्त झाली, किंवा त्याची गोडी अनेक रसिकांना चाकली, श्रोत्यांनी चाकली, आणि त्यामुळेच एक आकर्षण भारतांबेंच्या कवितेचं लोकांना होतं. आजपर्यंत घेतला. पण आज काय झालं की एक श्रोता जेव्हा त्यांना अशा प्रकारचं पत्र लिहितो आणि त्याला लिहितो, आणि मग अशा वेळेस वय झालेलं आहे, श्रोता हा वय झालेला आहे, त्याचे थरथरणारे हात, त्याच्या स्फूर्तीचा अभाव, त्याच्या मनाची उदासीनता, त्याचं रिक्त झालेलं मन. म्हणून म्हटलं की त्यांनी त्या श्रोत्याला उद्देशून म्हटलं की मधु मागशी माझ्या सख्या परी, मधु घटच रिकामे पडते घरी. आता मधुघटच रिकामा पडलेला, तू किती मागितलं तरी मधुघट आता तुला ते, म्हणजे मनाची उदासीनता असल्यामुळे तुला आता या सगळ्या गोष्टीचा आस्वाद घेता येणार नाही. आजवरी कमळाच्या द्रोणी मधु पाजीला तुला भरून. आजपर्यंत कमळाच्या पानाचे द्रोण करून मधु पाजीला तुला भरून. म्हणजे एकूणच आजपर्यंत अशा प्रकारच्या कविता ऐकवल्या, किंवा अशा प्रकारच्या माधुर्यपूर्ण अशा प्रकारच्या कविता ऐकवल्या, किंवा त्याचा तू अवीट अशी गोडी तू त्याची चाकली,
ते आजपर्यंत शक्य झालं, पण आज तुझं वय झालेलं आहे, तुझा हात थरथरत आहे, मन उदासीन झालेलं आहे, स्फूर्तीचा अभाव आहे, एकूणच तुझ्या शरीरामध्ये स्फूर्तीचा अभाव आहे, तुला त्याचा आस्वाद घेता येत नाही. आजपर्यंत तुला कमळाच्या पानाचे द्रोण करून मधू पाजला, भरून भरून असा मधू पाजला, पण आज तुला तू पाजू शकत नाही. म्हणजे म्हणजे इथे एकूणच मानवी मनाची उदासीनता, मानवी मनाच्या स्थितीचं वर्णन. म्हणजे वय झालं की एका ठराविक वयानंतर किंवा माणसाचं वय झालं किंवा तो एका ठराविक काळानंतर एका वयाच्या टप्प्यावर आला की एकूणच आपण बघतो की माणसांच्या वयानुसार माणसांची शरीराची साथ न मिळणे, मनामध्ये उदासीनता निर्माण होणे, मृत्यूचं भय माणसाच्या मनाला स्पर्श करून जात असतं, एक प्रकारची उदासीनता येत असते, आशावाद माणसाच्या मनामध्ये नसतो, फक्त तो जगत असतो, शरीराची साथ नाही, स्फूर्तीचा अभाव असतो, बऱ्याच गोष्टी अशा अनेक गोष्टींच्या व्याधी असतात. आणि अशा वेळेस तो ह्या सगळ्या व्याधींमुळे तो अशा प्रकारच्या तू आता कवितेचा आस्वाद घेऊ शकत नाही किंवा त्या प्रकारचे तुला किती आजपर्यंत मी तुला भरपूर काही कमळाच्या पानाचे द्रोण करून तुला मी भरपूर तो मधू पाजला, भरून भरून तो मधू मी तुला पाजला, पण आज तुला कारण आज काय आलं, तुझा मधुघट काय आहे, रिकामा आहे, रिता आहे, आज तुला पाजू शकत नाही किंवा आता रिकाम्या मधुघटातून तुला तो पाजू शकत नाही आणि तुला घेता येणार नाही. पुढे कवी भारतांबे म्हणतात की सेवा ही पूर्वीची स्मरुणी, करी रोष न सकया दया करी. म्हणजे तो म्हणतो की पूर्वीची केलेली सेवेचं स्मरण कर. पूर्वी मी आधी तू भरभरून तुला जो मधू मी पाजलेला आहे, भरून भरून कमळाच्या पानाचे द्रोण तयार करून त्याच्यामधून तुला जो मी मधू जो पाजलेला आहे, त्या सगळं मी केलेली जी तुझी सेवा आहे. कवी काय करतो असतो, आपल्या श्रोत्यांची एक प्रकारची सेवा करीत असतो. कवी त्याच्या मनावरची मरगळ दूर करत असतो. कवी त्याला आपल्या सत्वाची जाणीव करून देत असतो. कवी त्याला त्याच्या जगण्याला एक प्रकारची उभारी आणून देत असतो. म्हणून कवी भारतांबे म्हणतो की सेवा ही पूर्वीची स्मरण, पूर्वी केलेल्या सेवेची तू आठवण कर, करी रोष न सका. आणि मग कर आणि तू कधी माझा रोष करणार, करी रोष न सका. तू जेव्हा माझी मी केलेली सेवा जर तुला आठवली तर तू माझा कधीही रोष करणार नाही, द्वेष करणार नाही किंवा तुला माझा कधीही राग येणार नाही, उलट तुला माझी दया येईल. मी कारण पत्र पाठवलं म्हणजे आता काय शरीर साथ देत नाही, अशा प्रकारचा आता काय झाले मधुघट जो आहे, एकूण मानवी शरीराचा जो मधुघट आहे तो काय आहे, रिकामा आहे. पूर्वी मी केलेली सेवा तू आठव, तुला माझा कधीही राग येणार नाही किंवा तुला कधीही माझा द्वेष वाटणार नाही. नैवेद्याची एकच वाटी आता दुधाची माझ्या गाठी. नैवेद्याची एकच वाटी आता दुधाची माझ्या गाठी, देव पूजेस्तव ही कोरांटी बाळगी अंगणी कशी तरी. आता म्हणतो की नैवेद्याची एकच वाटी आता दुधाची माझ्या गाठी, देव पूजेस्तव ही कोरांटी बाळगी अंगणी कशी तरी. आता हे नैवेद्याची एकच वाटी माझ्याकडे आहे आणि ती आता दुधाची माझ्या गाठी आणि ती माझ्या गाठी आहे, एकच वाटी आहे ती माझ्या गाठी आहे. देव पूजेस्तव कोरांटी बाळगी अंगणी कशी तरी. म्हणजे कशी तरी हे नैवेद्याची वाटी आहे. म्हणजे जसं आपण देवापुढे नैवेद्य ठेवतो, आता तो दिसतो फक्त नैवेद्य आहे, दुधाची वाटी आहे, पण तो मी कशी तरी देव पूजेस्तव मी कोरांटी, म्हणजे मी कशी तरी तो माझ्या याच्यामध्ये अंगामध्ये आहे किंवा माझ्या अंगणी आहे, मी कशी तरी ते सांभाळतो आहे. कारण आता पुढची सेवा तू माझी आठवण माझ्या केलेल्या आधीच्या सेवेची जर तू आठवण केली तर तू माझा कधी द्वेष तर करणारच नाही. पण नैवेद्याची आता माझ्याकडे फक्त दाखवण्यापुरता मी, म्हणजे काय नैवेद्य कसा देवाला आपण दाखवतो त्या पद्धतीने आता फक्त मी दिसतो आहे, पण आता माझ्याकडे ते सगळं राहिलेलं नाही. कारण माझं शरीर थकलेलं आहे, माझ्या मनावर मरगळ आलेली आहे, माझ्या मनामध्ये एक प्रकारची उदासीनता आहे, माझे हात थरथर कापत आहेत, माझं शरीर मला साथ देत नाही. अशा वेळेस नैवेद्य दाखवल्या म्हणजे ज्याप्रमाणे देवाला नैवेद्य दाखवतं त्याप्रमाणे मी फक्त दिसतो आहे, पण मी माझा मधुघट हा केव्हाच रिकामा झालेला आहे. आणि अशा वेळेस ते म्हणतं की देव पूजेस तो आता त्याचं अस्तित्व उरलेलं आहे.
म्हणजे नैवेद्य दाखवणे आणि देव म्हणजे फक्त मी दिसतो आहे, शरीराने दिसतो आहे, पण आता माझ्या एकूणच मनाची, माझ्या मानवी मनाची जी अवस्था झालेली आहे ते तुला आता या पत्राने कळवतो आहे की मी आता पूर्वीप्रमाणे तुला जे आधी कमळाच्या द्रोणातून तुला जे मी भरभरून अशा मधू पाजिला, तसा मी तुला आता पाजू शकत नाही. तरुण तरुणींची सल्लज्ज कुजबुज, वृक्ष झऱ्यांचे गुड मधुर गुज, संसाराचे मर्म हवे तुझ, मधु पिळण्या परी बळ न करी. काय म्हटलं की आता हे सगळं होताना तरुण तरुणींची सल्लज कुजबुज. आता काय झाले की आधी एकूणच आपण बघतो की भारतांबेची कविता ही तरुणांच्या मनाचा वेध घेणारी होती, तरुणांना आवडणारी कविता. तरुणांना एक प्रकारे भारतांबेच्या कवितेचं काय होतं, वेड होतं. त्याच्यामध्ये प्रणय भावना होती, त्याच्यामध्ये आपण बघतो की त्याच्यामध्ये माधुर्य होतं, अनेक रसांचा अंतर्भाव त्याच्यामध्ये होता. त्यांची कविता लोकांना हवीशी वाटणारी होती. तशा प्रकारे आता काय झालं की ते सगळं माझा मधुगट ज्या पद्धतीने रिकामा झालेला आहे, रिकामा मधुगट त्याला अशाच या सगळ्याला त्यांनी म्हणजे मी आता फक्त दिसतो आहे. आणि अशा वेळेस सर्वांचीच काय माझ्या एकूणच या सगळ्याच्या अवस्थेबद्दल सगळ्यांची काय कुजबूज आहे. म्हणजे तरुण आणि तरुणींची सल्लाच कुजबुज म्हणजे त्यांची कुजबुज आहे. वृक्ष झऱ्यांचे गूढ मधुर गुज, झाडं आहेत, झरे आहेत, त्याचं एक प्रकारचं जे गूढ आवाज येतो. आपण बघतो की वृक्षांच्या सावल्या आहेत, झऱ्याचं वाहतं पाणी आहे, त्यांचा जो मधुर आवाज येतो, त्याच्यामध्ये एक प्रकारचं गूढ असतं, तसं ते गूढ आहे. आता संसाराचे मर्म हवे तुझं, मधु पिळण्या परी रे बळ न करी. म्हणजे संसाराचे मर्म हवे तुझं, म्हणजे संसाराचं मर्म आता काय की संसाराचं मर्म माणसाला कळत आहे, संसार कळतोय, ते सगळं माणसाला हवं असं वाटतं आता या संसाराचं. म्हणून हे सगळं असताना हे गूढ आहे, हे संसार आहे, हा वृक्षांमधला झऱ्यांमधला जे गूढ मधुर गुज आहे, गुज म्हणजे आवाज तो आहे, किंवा संसार आहे. या सगळ्या मधु पिळण्याचा परी रे बळ न करी. म्हणजे या सगळ्या तू मधु पिळण्याचा परी रे बळ, म्हणजे मी त्याचा तू मधु निर्माण करू शकत नाही. या सगळ्याच्यात आता मी काय झालेलं गुंतलेलं आहे. आता ते सगळं आता मला करता येत नाही, किंवा माझ्या मनाची अवस्था अशी झाली आहे की मला हा मधु परत आता पिळून काढता येत नाही. किंवा म्हणजे प्रत्येक गोष्टी होण्याला एक वेळ असतो, त्या वेळेमध्ये अशा गोष्टी घडत असतात. किंवा आपल्या शरीराची एक परिस्थिती म्हणा, किंवा आपल्या बुद्धीची विचार करण्याची क्षमता म्हणा, किंवा अशा प्रकारच्या मानवी अवस्थांचे जे काही पदर असतात ते सगळ्या एका ठराविक वयामध्ये असतात. आणि आता जेव्हा आपलं शरीर थकून जाते तेव्हा आपल्याला शरीराची साथ मिळत नाही, हात थरथरतात. आणि आपण हात थरथरताना मनाची एक उदासीनताही असते, मनामध्ये स्फूर्ती नसते, उत्कटपणा नसतो, ती जाणीव नसते, किंवा तो उत्साह आता राहिलेला नसतो. त्यामुळे काय होतं की हे सगळं मी तुला आता मधु कमळाचे द्रोण करून मी तुला तो मधु पाजू शकत नाही, किंवा त्याचं प्राशन तुला करू शकत नाही, कारण आता माझं वय झालेलं आहे. किंवा एकूणच मानवी मनाची अवस्था अशा प्रकारे व्यक्त करत असताना कवी भारतांबे आपल्या श्रोत्याला आपल्या श्रोत्याच्या एका पत्राला उत्तर देताना अशा प्रकारची आपल्या भावना त्यातून व्यक्त करतात. पुढे कवी भारतांबे म्हणतात की ढळला रे ढळला दिन सकया, संध्या छाया भीव विती हृदया. काय झालं रे की ढळला रे ढळला दिन सकया. हे सकया म्हणजे तो श्रोत्याला काय म्हणतात, सख्या म्हणतात की हे सकया, हे माझ्या सख्या, हे माझ्या मित्रा, दिवस ढळून गेलेला आहे. ढळला रे ढळला दिन सकया, संध्या छाया भीव विती हृदया. आणि आता काय झालं, दिवस ढळून गेलेला आहे, तिन्ही सांजा झालेल्या आहे, आणि आता सगळीकडे अंधाराचं साम्राज्य पसरलेलं आहे, काळोख पसरलेला आहे. आणि अशा काळोखामध्ये त्या संध्या छाया असतात, संध्या म्हणजे तिन्ही सांजेच्या ज्या संध्याकाळच्या सायंकाळच्या ज्या सावल्या असतात, त्या सावल्या एवढ्या गर्द होतात की भीव विती हृदय. आता माझ्या मनाला त्या सगळ्या संध्याकाळच्या सावल्यांची सुद्धा मला आता काय वाटायला लागली आहे, भीती वाटायला लागली आहे. दिवस ढळून गेलेला आहे, हे माझ्या मित्रा, हे माझ्या सख्या,
दिवस ढळून गेलेला आहे आणि संध्याकाळच्या सावल्या पुढे पुढे सरकत आहे, त्या डार्क होत आहे, त्या गर्द काळोख होत आहे, त्याचं काळोखात रूपांतर झालेलं आहे आणि अशा वेळेस मला त्याची आता भीती वाटत आहे. आता मधूचे नाव कासया लागले नेत्र पैलतरी. आता मधूचे नाव कसे घेता येईल? आता कोणता मधू असेल माझ्याकडे? आता मी काय तुला देऊ शकतो? अशा वेळेस लागले नेत्र रे पहिले. आता मला माझे माझे नेत्र पहिलं तरी लागलेले आहे, म्हणजे आता माझी जाण्याची वेळ झालेली आहे. म्हणजे इथला जो या पृथ्वीवरचा जो माझा जो जे कर्तृत्व ते पूर्ण झालेलं आहे. आता माझे डोळे, माझे नेत्र पैलतिरी लागलेले आहे. आता मधू वगैरे ह्या सगळ्या गोष्टी शक्य नाही, किंवा अशा प्रकारचे आता मी तुझी सेवा करू शकणार नाही. तुला कमळाच्या द्रोणातून आज मी तुला मधूचं प्राशन करू शकणार नाही, किंवा ते तुला देऊ शकणार नाही, कारण माझं वय झालेलं आहे. दिवसावर दिवस असे ढळून गेलेले आहे. संध्याकाळच्या सावल्या मोठ्या मोठ्या होत आहे आणि त्या संध्याकाळच्या सायंकाळच्या सावल्यांचं मला इतकी म्हणजे माझ्या मनात एवढी भीती आली आहे. कारण काय होतं, वय होतं आणि वय झाल्यानंतर हळूच अशा वेळेस जेव्हा मानवी मनाची जी अवस्था होते, किंवा मानवी मनामध्ये ज्या भीती निर्माण होतात, मानवी मनावर जेव्हा मरगळ येते, उदासीनता येते, एक दुःख येते, आपले सुरुवातीचे दिवस आठवतात आणि आज शेवटच्या टप्प्यावर माणूस जेव्हा पोहोचतो, जगता 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 तो जे जन्मापासून तो मृत्यूपर्यंतचा त्याचा प्रवास जेव्हा सुरू होतो, जेव्हा तो आपल्या एका टप्प्यावर येतो, तेव्हा त्याला मग काय लागतं की त्याला असे अनेक दिवस ढळल्याचंही त्याला दुःख होत असतं. संध्याकाळच्या सावल्यांची त्याला भीती वाटत असते आणि कधीही आपल्याला मृत्यू येऊ शकतो, किंवा कधीही आपल्याला या जगाचा निरोप घ्यावा लागली. एक प्रकारचे मृत्यूचं भयसुद्धा मानवी मनाच्या कुठेतरी मानवी मनाच्या कोपऱ्यामध्ये असतं की नाही, आज ना उद्या माझा मृत्यू होणार आहे आणि मग मला हे सगळं जग सोडून जावं लागेल. अशा प्रकारची भीती, वय झालं की माणसाला ह्या प्रकारच्या अशा अनेक प्रकारच्या भीती माणसाला सतावत असतात, किंवा अशा प्रकारच्या भीती मानवी मनामध्ये कुठेतरी भय दडपून असतात, किंवा अशा प्रकारच्या त्या मनाच्या कुठेतरी कोपऱ्यामध्ये असतात. म्हणून म्हणतं की आता कसले मधूचे नाव कासया, आता मधूचे नाव आता कशाला मधूचं नाव, आता कशाला ते आता तर हा रिकामा जो मधू रिकामा जो घट आहे, तो मधुघट आहे, तो मधुघट आता घरात रिकामा पडलेला आहे, त्यात तो निकामी झालेला आहे, त्याच्यामध्ये आता काहीही नाही. पिळला तरी त्यातून काही मधुघट निघणार नाही. म्हणून आता तर काय लागले, माझे नेत्र पैलतरी लागले, म्हणजे मला आता पुढची चाहूल लागलेली आहे. म्हणजे एकूणच आपल्याला मृत्यूची चाहूल लागलेली आहे. वय झालेलं आहे आणि मला मृत्यूची चाहूल लागली. अशा प्रकारे भारातांबेंच्या कवितेचा जेव्हा जेव्हा आपण अभ्यास करू, तेव्हा त्याचे राजकवी म्हणून प्रसिद्धीस पावलेले भारातांबे यांची कविता ही गेयतापूर्ण तर होती, पण त्यामध्ये इतकं प्रकारचं माधुर्य होतं, त्याची गोडी अवीट होती. आणि अशा प्रकारचा हा राजकवी त्याच्या मराठी माणसांच्या घराघरात, श्रोत्यांमध्ये, मराठी रसिकांपर्यंत पोहोचलेला होता. संगीताचा सूर पांघरून त्याची कवितेचा आविष्कार होत होता. त्याच्यामध्ये गेयता होती, त्याच्यामध्ये लयबद्धता होती, त्याच्यामध्ये रस होते, त्याच्यामध्ये माधुर्य होतं. आणि अशा प्रकारचा एक कवी आपल्या म्हणजे संध्याकाळच्या सावल्या जशा डार्क होत आहेत, जशा गर्द होत आहेत, तशा त्याला मृत्यूचं भय लागत आहे. आणि तो आपल्या मनाची जी मानवी मनाची, म्हणजे एकूणच कवीच्या मनाची झालेली जी अवस्था आहे, किंवा अशा एक प्रकारे आपण बघतो की भारातांबेंची ही जी मानवी मनाची अवस्था आहे, ही अनेक व्यक्तींना, म्हणजे या टप्प्यावर आलेल्या प्रत्येक माणसाला ती आपलीशी वाटणार आहे, किंवा नाही, ही प्रत्येकाच्याच मनाची अवस्था अशी कधी ना कधी होत असते. माणूस जन्म घेतो आणि जन्म घेतल्यानंतर तो मृत्यूकडे जेव्हा असा त्याचा प्रवास होतो, तेव्हा तो एका शेवटच्या टप्प्यावर जेव्हा येतो, तेव्हा अशा भयकुलतेमुळे त्याच्या मनावर एक प्रकारची उदासीनता आलेली असते. आणि मग या उदासीनतेमुळे तो एका चिंताग्रस्त दिसतो आणि तो मग त्या अशा मरगळ आलेल्या मनाने तो लोकांना काही देऊ शकतो. म्हणून कवी भारातांबे म्हणतात की संध्या छाया भिवविती हृदय. आता या संध्याकाळच्या वाढलेल्या ज्या सावल्या आहेत, सायंकाळच्या सावल्यांची मला भीती वाटते माझ्या मनामध्ये. त्या भीतीने एक प्रकारचं घर केलेलं आहे. आता कशाला मधुघटांचं नाव घ्यायचं, आता तर माझे नेत्र, माझे नेत्र आता पैलतरी लागले, म्हणजे आता मला पुढच्या घटनेची किंवा पुढच्या याची मला आता चाहूल लागली. अशा प्रकारे कवी भारातांबेंनी रिकामे मधुघट या कवितेतून
आपल्या एका श्रोत्याच्या पत्राला उत्तर देताना त्यांनी आता उतारपण आलं, म्हणजे म्हातारपण, उतारपण आलेला, वय झालेला उतारपण आलं असून थरथरणारे हात आणि स्मृतीचा अभाव त्यांना जाणवायला लागला आणि मनाच्या चिंतेतून त्यांनी मानवी मनाची जी अवस्था आहे ती अवस्था त्यांनी या श्रोत्याच्या पत्राला उत्तर देता आपल्या मानवी मनाची अवस्था त्यांनी या कवितेतून प्रगट केलेली आहे आणि व्यक्त केलेली आहे. ह्या अशा आपल्या भावना त्यांनी आपल्या श्रोत्यापर्यंत पोहोचवलेल्या आहे. म्हणजे मी काही मदत देत नाही म्हणून अनेक तरुणी आणि तरुणांमध्ये अशा प्रकारची कुजबूज जरी असली किंवा वृक्षझऱ्यांचे गूढ जसे आवाज आहेत ते कधी गूढ उकलणारे नसतात, संसाराचं मर्म आहे. आणि अशा वेळेस कशाला हा मधू पिळायचा वगैरे वगैरे अशा प्रकारचे ते प्रश्न करतात आणि कसे दिवसावर दिवस ढळून जातात आणि संध्याकाळच्या सावल्या कशा आपोआप मोठ्या होतात आणि त्याची भीती मानवी मनामध्ये कशी दडपून बसलेली असते. अशा प्रकारच्या भावना कवी भारत आंबेंनी आपल्या रिकामे मधुकट या कवितेतून व्यक्त केलेल्या आहे. ही कविता आज इथे संपलेली आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरी कविता मी तुम्हाला शिकवणार आहे. थँक्यू.